नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास, नागरिकांचा संपर्क तुटतो, नवीन पुलासाठी निधीच आमदाराच आश्वासन फोल। भिवंडी वाडा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या घोडविंदेपाडा, मानपाडा व पलाटपाडा या गावांमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता सध्या अक्षरशः नादुरुस्त अवस्थेत आहे। सेक्सच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे तयार झाले असून स्थानिक विद्यार्थी दररोज शाळेत जाताना जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। या गावांना महामार्गाशी जोडणारा एकमेव साकव स्वरूपाचा पूल अत्यंत कमी उंचीचा असल्याने थोडासा पाऊस झाला तरी नदीला पाणी भरते आणि गावांचा संपर्क मुख्य महामार्गाशी तुटतो। परिणामी विद्यार्थ्यांसोबतच नोकरदार व परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। अनेक वेळा नागरिक अडकून पडतात तर काही वेळा रुग्णवाहिका देखील पोहोचू शकत नाही। गावकऱ्यांकडून गेली अनेक वर्ष नवीन उंच पुलाची मागणी होत असली तरी आजपर्यंत ना निधी मंजूर झाला ना काम सुरू झाले। यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासनं दिली, कृती काहीच नाही। या प्रश्नावर तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते जयेश घोडविंदे यांनी दिली आहे। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। विषय आहे त्या संदर्भात आपण कोणती पावलं उचलणार? घोडविंदेपाड्याचा जो ब्रिज आहे मेन, जे फार वर्षापासून प्रलंबित आहे, हे आता मागच्या बजेटला जर का मला माझ्याकडे आला असता ना तर मागच्या बजेटमध्ये हा मंजूर झाला असता। तर बजेटला तेवढे पैसे आहेत। आता ह्या बजेटला करू, मार्चच्या बजेटला मी पैसे मंजूर करून देतो। आणि आता जो सुनील पाटील मी बोलले ना 80 लाख 80 का 85 लाख रुपये आता सध्या प्रस्तावित आहेत, तर ते जर झाले तर ठीक, नाही तर आपण मार्चचं बजेट लावून पैसे मंजूर करून हा ब्रिज मागणी आमचे जवळजवळ 10 वर्षापूर्वीपासून चालू आहे, पण नवीन पूल काय आम्हाला मिळत नाही। काय सांगतात, कशामुळे मिळत नाही? होईल करतात, निधी कमी पडते बोलतो, त्याच्यामुळे तुमचं बोलतो पूल होत नाही। सगळे आश्वासनच देतात। काय सांगाल प्रशासनाला? प्रशासन स्वतः इथे येऊन गेलेले आहेत, पण तेही पण काय पुढचा काय येत नाही बोल, काय सगळे येऊन गेलेले आहेत, काहीच नाही केलेलं। ते आमच्या रस्त्याची हालती, मुलांना शाळेत जायला रस्त्याने 2-2, 3-3 दिवस पोरं घरी जातात। रस्ता कसा झालाय आमचा, त्याची कोणी दादच घेत नाही। मुलं शाळेत जायला 4-4 दिवस आम्ही बंद राहतो, थोडं पाणी असलं। या तारा निघल्यात, याच्यात मध्ये पाय गुंततात। काय किती वर्षापासून त्रास होतो? 8 वर्षापासून त्रास होतो। फार वर्षे झाली, 15-20 वर्षाचे काळामध्ये आम्ही चांगली होतो, पण त्याच्यानंतर आमची हीच हालत आहे। काय रस्ता राहिला या रस्त्यामध्ये? त्या ब्रिज तर गेलाय, आता आम्हाला बघायचं आहे खाली कसा काय आहे त्याच्यासाठी आता तुम्ही बनवत नाही, आम्हाला बघायलाच ठेवलाय। त्या जिथून आपला रस्ता झालाय तिथून हा पहिलाच पूल आहे, आणि जो जेव्हा बनवलेले तिथून त्याच्या दुरुस्ती नाही ना काही नाही, ते काही दिवसांत कोसळून पडणार आहे। रोज आम्ही थोडा माती घेऊन येतो आणि दगडी इथे टाकतो पुलावर। किती वर्षापासून मागणी आहे आपली? या गावात जाण्यासाठी, या गावपाड्यात जाण्यासाठी एक दुसरी महत्वाची समस्या त्यांची आहे की अनेक वर्षापासून त्यांची नवीन पुलाची मागणी आहे। कारण आपण बघत आहात की या ठिकाणी एक साखव आहे, याला मोठ्या प्रमाणात या मोठ्या खड्डे पडलेत, एकदम जीर्ण झालेला हा साखव आहे। कारण अनेक वर्षापासून हा पुराच्या पाण्याचा तडाखे खात हा नाद झालेला। कारण या ठिकाणी बघतो आपण की या ठिकाणी जे संरक्षक कठडे आहेत ते सुद्धा तुटून पडलेले आहेत, आणि याच महामार्गावरून या रस्त्यावरून या पुलावरून येथील जे गावातील जाणारे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, आणि या ठिकाणी काही छोटे कारखाने आहेत, हे सुद्धा या ठिकाणी त्यांची रहदारी या ठिकाणी होत असते, आणि यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक नुकसान सहन करावं लागते। कारण थोडा सुद्धा पाऊस पडला की या ठिकाणी जो असणारा साखव हा जलमय होतो, आणि 2-2, 3-3 दिवस या ठिकाणी गावात असलेल्या नागरिकांचा मुख्य मार्गापासून संपर्क तुटतो, आणि त्यामुळे यांचा अनेक दिवसापासून यांचा मुख्य मार्गापासून संपर्क तुटतो। त्याचबरोबर
त्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतोय आणि त्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. त्यांनी जिल्हा परिषद असो, बांधकाम विभाग असो किंवा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतो, यांच्याकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा केलाय, परंतु शासन दरबारी त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही आणि नवीन पुलाची त्यांची जी मागणी आहे ती कुठेही पूर्ण होताना दिसत नाही.